नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनल चित्र फॅक्टवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 1979 चा चित्रपट अष्टविनायक बद्दल। चित्रपटातील कथा आहे परदेशातून परतलेल्या नास्तिक पतीची आणि श्रद्धाळू पत्नीची। यातून चित्रपटात नास्तिकता विरुद्ध आस्था असा संघर्ष पाहायला मिळतो। चला तर मग जाणून घेऊया अष्टविनायक चित्रपटासंबंधी 8 खास गोष्टी। त्याआधी चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ। मनोरमा फिल्म्स प्रोडक्शन खाली बनलेला अष्टविनायक हा चित्रपट 9 फेब्रुवारी 1979 ला प्रदर्शित झाला होता। चित्रपटाचे निर्माता सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर हे होते, तर चित्रपटाचे दिग्दर्शन राज दत्त यांनी केले होते। अष्टविनायक चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते सचिन पिळगावकर, वंदना पंडित, तर चंद्रकांत मांढरे, पद्मा चव्हाण, शमा गोसावी, राजा गोसावी, शरद तळवलकर, रमेश भाटकर, वसंतराव देशपांडे, सरोज सुकटणकर, लता थत्ते हे चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसले होते। कृष्णकांत दळवी, सूर्यकांत मांढरे, अशोक सराफ, उषा चव्हाण, आशा काळे, सुधीर दळवी, रवींद्र महाजनी, शाहू मोडक व जयश्री गडकर हे चित्रपटातील अष्टविनायका तुझा महिमा कसा या गाण्याद्वारे पाहुणे कलाकार म्हणून चित्रपटात पाहायला मिळाले होते। 1979 या वर्षी मराठी सिनेसृष्टीत अष्टविनायक चित्रपटाशिवाय सिंहासन, हळदी कुंकू, जानकी यांसारखे अनेक दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाले होते। अष्टविनायक चित्रपटाचे गीते लिहिली होती शांता शेळके, जगदीश खेबुडकर, शांताराम नांदगावकर व मधुसूदन कालेलकर यांनी। या गाण्यांना संगीतबद्ध केले होते अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल या जोडीने। चित्रपटात 47.49 मिनिट लांबीची एकूण 7 गाणी होती। ती गाणी आहेत तू सुख करता तू दुःख हरता, प्रथम तुला वंदितो, उठ मुकुंदा उठ श्रीधरा, दाटून कंठ येतो, दिसते मजला सुखचित्र नवे, आली माझ्या घरी ही दिवाळी आणि अष्टविनायका तुझा महिमा कसा। या गाण्यांचे पार्श्वगायन केले होते वसंतराव देशपांडे, राणी वर्मा, अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर व मल्लेश यांनी। चित्रपटाची लांबी आहे 2 तास 25 मिनिटे। अष्टविनायक चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 8.8 अशी रेटिंग मिळालेली आहे। तर चला मित्रांनो, आता बघूया अष्टविनायक चित्रपटाबद्दलच्या 8 खास गोष्टींबद्दल। त्याआधी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। फॅक्ट नंबर 1, अष्टविनायक चित्रपटातील कथा सत्य घटनेवर आधारित आहे असे चित्रपटाच्या सुरुवातीलाच श्रेयनामावलीत लिहून येते की अष्टविनायक हा चित्रपट 1975 मध्ये सांगली जिल्ह्यातील एका उद्योगपती श्रीमंत घराण्यात घडलेल्या सत्य घटनेवरून प्रेरित आहे। फॅक्ट नंबर 2, अष्टविनायक चित्रपटातील बाळ ही भूमिका आधी विक्रम गोखले करणार होते। शरद पिळगावकर यांनी आधी बाळच्या भूमिकेसाठी विक्रम गोखलेंना विचारणा केली होती, पण विक्रम गोखलेंनी चित्रपटात काम करण्यासाठी काही अटी ठेवल्या होत्या। त्यामुळे शरद पिळगावकर यांनी विक्रम गोखलेंचा विचार सोडला व बाळ या भूमिकेसाठी त्यांच्याच मुलाला म्हणजे सचिन पिळगावकरांना निवडले। फॅक्ट नंबर 3, चित्रपटात सचिन पिळगावकरांना प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत निवडल्यावर त्यांच्यासाठी अभिनेत्रीचा शोध सुरू झाला। सचिन त्यावेळी केवळ 21 वर्षाचे होते। त्या काळातील सर्वच आघाडीच्या अभिनेत्र्या सचिनपेक्षा वयाने मोठ्या होत्या, त्यामुळे नवीन चेहऱ्याचा शोध सुरू झाला। सचिन यांच्या आईने वंदना पंडित यांना दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात पाहिले होते, तेव्हा त्यांनीच वंदना यांचे नाव शरद पिळगावकरांना सुचविले होते। चित्रपट सुपरहिट ठरला आणि वंदना पंडित या घराघरात ओळखल्या जाऊ लागल्या। मात्र पुढे वंदना पंडित चित्रपटांत काम न करता लग्न करून कौटुंबिक व्यवसायात व्यस्त झाल्या। पुढे तब्बल 15 वर्षांनी मुक्ता या चित्रपटात त्या दिसल्या होत्या, तर नंतर त्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत दिसल्या। पुढे त्यांनी अधूनमधून काही मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे। फॅक्ट नंबर 4, अष्टविनायक चित्रपटातील अष्टविनायका तुझा महिमा कसा
हे गाणे आजही रसिकांच्या स्मरणात आहे. हे गाणे जगदीश खेबुडकर यांनी लिहिलं होतं. हे गाणे लिहिण्यामागची गोष्टही रंजक आहे. जेव्हा शरद पेडगावकर हे चित्रपटातील क्लायमॅक्सच्या गाण्यासंदर्भात जगदीश खेबुडकरांकडे गेले, तेव्हा खेबुडकर पेडगावकरांना म्हणाले की मी कधीही अष्टविनायकाचं दर्शन घेतलं नाही आहे, मला त्या मंदिरांबद्दल तेवढी माहिती नाही आहे, तेव्हा मी हे गाणे लिहू शकत नाही. तेव्हा शरद पेडगावकरांनी खेबुडकरांना अष्टविनायकाचं वर्णन असणारं पुस्तक दिलं. जगदीश खेबुडकरांनी अष्टविनायकाचं वर्णन असणारं पुस्तक वाचलं. ते वाचल्यानंतर त्यांनी गाण्याचा मुखडा सांगितला. तो असा की अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी जसा. या मुखड्याला अनिल अरुण यांनी चाल दिली. पुढे जगदीश यांनी काव्यात्मक स्वरूपात अष्टविनायकाच्या ओळी गायला सुरुवात केली. पुढे एक एक करून खेबुडकरांनी अष्टविनायकाचं गाणं लिहिलं. शेवटच्या गणपतीचं वर्णन करताना त्यांनी आरती स्वरूपात ते कडवं लिहिलं. अशा प्रकारे अष्टविनायक मंदिरात कधीही न गेलेल्या खेबुडकरांनी अष्टविनायका तुझा महिमा कसा हे अजरामर गाणं लिहिलं. फॅक्ट नंबर 5. चित्रपटातील गवई बुवांची भूमिका करण्यास वसंतराव देशपांडे यांनी सुरुवातीला नकार दिला होता. त्याचे झाले असे की त्या काळात वसंतराव देशपांडेंचा कट्यार काळजात घुसली हा संगीत नाट्य खूप गाजत होता. ते नाटक शरद पेडगावकरांनी पाहिले. त्यांना वसंतरावांचे काम खूप आवडले. त्यांची अशी इच्छा होती की अष्टविनायक चित्रपटातील गवई बुवांची भूमिका वसंतराव देशपांडेंनीच करावी. यासाठी त्यांनी वसंतरावांना विचारणा केली. वसंतराव देशपांडेंनी सुरुवातीला नम्रपणे नकार दिला व म्हणाले की मी माझ्या नाटकात व्यस्त असल्यामुळे चित्रपटाला वेळ देऊ शकणार नाही. पण शरद पेडगावकरांनी आपल्या कन्व्हिन्सिंग कौशल्यामुळे वसंतराव देशपांडेंना चित्रपटात काम करण्यास मनविले. फॅक्ट नंबर 6. चित्रपटात वंदना पंडित देवावर दृढ विश्वास ठेवणारी स्त्री दाखविल्या आहेत, तर सचिन नास्तिक असे दाखविले आहेत. पण खऱ्या आयुष्यात सचिन हे देवावर, प्रामुख्याने गणपतीवर दृढ विश्वास ठेवणारे आहेत, तर वंदना पंडित यांचा अशा गोष्टींवर फारसा रस नाही आहे. फॅक्ट नंबर 7. तुम्हाला माहिती आहे का, अष्टविनायक चित्रपटाचा शेवट वेगळा होता आणि सचिन यांच्या सांगण्यावरून तो बदलण्यात आला. अष्टविनायक चित्रपटाचे मूळ आकर्षण होते चित्रपटातील शेवटचे 16 मिनिटाचे गाणे आणि चित्रपटाचा क्लायमॅक्स. पण मूळ पटकथेत सिनेमाचा शेवट अतिशय वेगळा होता. तो असा की अष्टविनायकाच्या यात्रेनंतर बाळ त्याच्या पत्नीला घरी घेऊन येतो. त्याची पत्नी बाळाला मळवट भरायला सांगते आणि तो तिचं ऐकतो. तेव्हाच साठे काका आणि रमेश भाटकर तिथे येतात आणि खटला जिंकल्याची बातमी देतात. असा शेवट करण्यात आला होता. सिनेमाचं बरंचसं शूटिंग पार पडल्यावर सिनेमाची ट्रायल झाली. यावेळी सिनेमातील काही कलाकारांनी त्यांची मत व्यक्त केली. पण नंतर सचिन यांना एक कल्पना सुचली. त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं की सिनेमातील शेवटचं गाणं 16 मिनिटाचं आहे आणि तोच खरा शेवट आहे. हे गाणं कितीही चांगलं चित्रित केलं तरीही प्रेक्षक ते संपल्यानंतर सिनेमागृहात थांबणार नाहीत. त्यामुळे शेवटच्या कडव्यात गणपतीचा गजर सुरू असतानाच शरद तळवलकर आणि रमेश भाटकर आनंदाची बातमी येऊन सांगतात, सगळं वैभव परत मिळाल्यामुळे माझं पात्र पहिल्यांदा गणपतीसमोर नतमस्तक होतं आणि गणपतीची सुरेख मूर्ती दिसते. इथेच सिनेमाचा शेवट करूया. सचिन यांच्या वडिलांना ही कल्पना पटली आणि त्यांनी तात्काळ होकार दिला. त्यांनी तेवढाच भाग पुन्हा रिशूट केला आणि तो सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमाने चित्रपटगृहात सिल्वर जुबली साजरी केली. फॅक्ट नंबर 8. अष्टविनायक चित्रपटात दाखविले आहे की वीणाच्या अष्टविनायकाच्या दर्शन घेण्याच्या अपूर्ण इच्छेमुळे बाळ आणि वीणाच्या आयुष्यात अनेक संकट येतात, पण अष्टविनायक दर्शन झाल्यावर सगळे संकट दूर होतात. 2005च्या सचिन पेडगावकरांच्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटातही असेच काहीतरी मिळते जुळते होते, जिथे नवस पूर्ण न केल्यामुळे सचिनच्या आयुष्यात संकटे येत असतात, पण गणपती पुढे ला नवस पूर्ण केल्यावर सर्व संकटे दूर होतात. एक्स्ट्रा फॅक्ट्स. अष्टविनायक चित्रपटादरम्यान सचिन पेडगावकर यांचे वय केवळ 21 वर्षे होते. अष्टविनायक हा त्यांचा लीड हिरो म्हणून दुसरा मराठी चित्रपट आहे. याआधी 1977च्या पारद चित्रपटात ते मुख्य भूमिकेत होते.
वंदना पंडित यांचा अष्टविनायक हा पहिलाच चित्रपट. चित्रपटावेळी त्या केवळ 19-20 वर्षाच्या होत्या. रमेश भाटकर यांचा अष्टविनायक हा दुसरा चित्रपट. 1977चा चांदोबा चांदोबा भागलास का हा त्यांचा पहिला चित्रपट. अष्टविनायक चित्रपटासाठी सचिन पेडगावकर यांनी 1979चा सर्वोत्कृष्ट अभिनेताचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता. अष्टविनायक हा गणपतीवर बनलेला पहिला मराठी चित्रपट आहे. या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच मराठी मूवी फॅक्ट्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.